नवीन काही सुरू करताना सुरुवातीलाच अडचणी येतातच. भीती वाटते, शंका येतात, अपयश येते, लोक काय म्हणतील याची चिंता लागते. पण लक्षात ठेवा, हीच सुरुवात अडचण आपल्याला मजबूत बनवते. लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते वारंवार पडतं, पण ते कधीही चालायला सोडत नाही. ते पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं आणि शेवटी चालायला शिकतं. आपणही तसेच आहोत. यश एकदम मिळत नाही, ते प्रयत्नातून मिळतं. आज त्रास होतोय, संघर्ष आहे, पण हाच संघर्ष उद्या तुमची ओळख बनेल. म्हणून मित्रांनो, अडचण आल्या तरी थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज एक पाऊल पुढे टाका. कारण सुरुवात कठीण असते, पण शेवट नक्कीच यशस्वी असतो. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अंत अस्ति प्रारंभ भाग 2 मधील धडा पहिला, सुरुवातीच्या अडचणी. सुरुवात ही सुंदर असते, अनेक जण म्हणतात. पण या वाक्याचा खरा अर्थ त्या लोकांना ठाऊक नसतो, जे प्रत्यक्ष सुरुवातीच्या रणभूमीवर उतरलेले नसतात. खरं सांगायचं तर सुरुवात ही सुंदर नसतेच. ती धक्का देणारी असते, ती संकटांनी भरलेली असते, ती स्वप्नांच्या डोळ्यात धूळ टाकणारी असते. कारण सुरुवात ही फक्त एखाद्या प्रवासाची नोंद नसते, ती एक जबरदस्त लढाई असते. कोणत्याही क्षेत्रात, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, लग्न, सामाजिक चळवळ, जिथे सुरुवात होते तिथूनच संघर्षाची मालिका सुरू होते. आणि ही मालिका क्षणिक नसते, ती तुमचं संपूर्ण अस्तित्व तपासणारी असते. ज्यावेळी तुम्ही एका नव्या प्रवासाची सुरुवात करता, तेव्हा आयुष्य स्वतः तुमच्या छातीत धड ठोकून विचारतं, किती जोरात श्वास घ्यायचा आहे तुला. आणि या श्वासाच्या प्रत्येक दम्यात अडचणी तुमचा श्वास गुदमरवू पाहतात. आर्थिक मर्यादा तुमची पावलं अडवतात. मानसिक अपयश मनाच्या कोपऱ्यात भीतीचं बीज पेरतं. समाजाच्या टवाळक्या तुमच्या आत्मविश्वासावर वार करत राहतात आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेबद्दलच शंका वाटू लागते. सुरुवातीला कुणी साथ देत नाही, कुणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही फक्त एकटे असता, संपूर्ण जगाविरुद्ध उभा असलेला एकटा माणूस. घरात गरिबीचा ताप असतो, शालेय फी भरता येत नाही, व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही. घरातलेही म्हणतात सरळ नोकरी करायची आहे, हे उद्योग सोड. आणि तुम्हाला जाणवतं की या जगात तुमचं स्वप्न पाहणं हा गुन्हा आहे. मनात अपयशाची छाया घर करते आणि त्या अंधारातच तुमचं मन स्वतःच्याच विरोधात उभं राहतं. समाज तुमच्या प्रत्येक चुकीवर हसतो, उपहास करतो, अपमान करतो. सुरुवातीच्या चुका, वाईट निर्णय, अडचणींमधून होणारी घसरपट हे सगळं लोकांचं करमणुकीचं साधन होतं. आणि तरीही तुम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी झगडत राहता. तुमच्याकडे क्षमता असते, पण संधी नसते. तुमचं नाव कुणालाच माहिती नसतं. तुम्ही काहीतरी करण्याच्या तयारीत असता, पण ओळखी, शिफारशी, संबंध काहीच नसतं. समाजाचं व्यूह मांडलेलं असतं. तिथं नवख्या माणसाला फक्त अपमान आणि नाकारलेली गेलेली दारं दिसतात. आणि या सगळ्या अडचणी एकत्रितपणे तुमच्याशी युद्ध पुकारतात. तेव्हा प्रश्न उरतो एकच, तुम्ही लढणार का माघार घेणार? कारण हीच ती जागा असते जिथे तुमचा खरा कस लागतो. ही सुरुवात म्हणजे संकटांची जत्रा आहे, यात शंका नाही. पण हीच सुरुवात म्हणजे तुमच्या मानसिक बळाची, तुमच्या स्वत्वाच्या अस्सलपणाची खरी परीक्षा आहे. सुरुवातीची ही रणभूमीच तुम्हाला घडवते, मजबूत करते आणि नवा तुम्ही निर्माण करते. जितका संघर्ष तीव्र तितका विजय गोड. जिथे वाट अंधारलेली वाटते तिथेच दिशा सापडते. कारण
जेव्हा स्वप्नांवर रक्तांचे थेंब पडतात तेव्हा ते स्वप्न उरत नाही, ते प्रतिज्ञा बनतं. सुरुवात कठीण आहे, सुरुवात गडद आहे, पण हीच सुरुवात भविष्यातील तुमच्या तेजस्वी यशाचं दार उघडते. म्हणूनच या अडचणींना शरण न जाता त्यांच्यावर मात करायची आहे. अडचणींना पाहून माघार घ्यायची नाही, तर त्याच अडचणींच्या डोंगरावर उभं राहून विजयाची घोषणा करायची आहे. कारण जिथे सुरुवातीला अंधार आहे तिथेच यशाचं तेज प्रखर होतं आणि ते तेज केवळ त्यांनाच लाभतं जे सुरुवातीच्या अडचणींशी 2 हात करतात, न डगमगता, न झुकता, न संपता. सुरुवात होताना आपलं सगळं अनोळखी वाटतं. आजूबाजूचं वातावरण, माणसं, त्यांची भाषा, त्यांच्या कामकाजाच्या पद्धती, त्यांचे संकेत काहीच आपलं वाटत नाही. जणू आपण एखाद्या वेगळ्याच ग्रहावर टाकले गेलेले असतो. ती भाषा आपल्याला समजत नाही, केवळ शब्दांची नाही तर त्यामागच्या नजरा, संकेत, कपटी हास्य, उपहासात्मक मौन याची भाषा. संस्था, ऑफिस, व्यवसाय, कॉलेज, जिथेही आपण नवीन असतो तिथं हीच परदेशी वाटणारी व्यवस्था आपल्याला गोंधळवते. कुठून सुरुवात करायची, कोणाला विचारायचं, काय योग्य, काय अयोग्य, काहीच ठरलेलं नसतं आणि त्या अनिश्चिततेच्या गर्तेत आपण एकटेच उभे असतो. मनात घबराहट, चेहऱ्यावर गोंधळ, पण डोळ्यात कुठेतरी एक प्रखर चमक. आपण हे जमवू. पण बाहेरून मिळणाऱ्या प्रतिक्रिया मात्र या चमकत्या डोळ्यांवर थुंकीसारख्या पडतात. घरातले लोक म्हणतात, हे तुझं काम नाही, आपल्याकडं कुणी असं केलंय का याआधी? ते अनुभवाच्या नावाखाली तुम्हाला भीती देतात. तुम्ही काहीतरी वेगळं करायला निघालात की ते जुने नियम, परंपरा, मर्यादा तुमच्यासमोर धरणं घेऊन उभे राहतात. जणू म्हणत आहेत, उडी घे, पण पंख कापलेले आहेत तुझे. आणि तुम्हाला उमगायला लागतं की तुमचं स्वप्न हे फक्त तुमचंच आहे, कोणालाच त्याचं ओझं व्हायचं नसतं. शेजारी आणि समाजाचे इतर सदस्य हे तुमचं अपयश पाहण्यासाठी वाटच बघत असतात. बघूया किती दिवस टिकतो, हे वाक्य त्यांनी केवळ तोंडाने बोललेलं नसतं, तर त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक नजरेत उतरलेलं असतं. आणि जे मित्र वाटायचे की हे तरी माझ्या पाठीशी असतील, तेच एका त्या थंड डायलॉगमध्ये फेकून देतात, आम्हाला वाटलं तू काहीतरी मोठं करशील. या वाक्यातल्या शब्दांची धार तुमच्या आत्म्याला चिरून टाकते. ते वाक्य म्हणजे निराशा नाही, ते एक अवमान असतं की ज्यांना विश्वास असावा तेही आता नकार देत आहेत. आणि हो, ही वाक्ये केवळ संवाद नसतात, ही शापं असतात. अशी शापं जी तुमचं मन पोखरायला लागतात. अशी शापं की ज्या रात्री तुम्ही एकटं झोपताना डोळ्यात पाणी येऊन विचार करता, कदाचित खरंच मी चुकीचा असेल. पण हेच क्षण तुमच्याजवळ एक पर्याय ठेवतात, मोडा किंवा घडवा. आणि जो माणूस त्या शापांना पचवतो, त्यांना मनाच्या अंतर्मनात कुठेतरी दडवून ठेवतो, त्यातून एक असाधारण शक्ती निर्माण होते. कारण बाहेरचं अपमान सहन करणं, हसवणं, पचवणं आणि तरीही रोज सकाळी ताठ मानेने उठून कामाला लागणं ही गोष्ट सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची आहे. ही शापं एक दिवस तुमचं इंधन बनतात. तुम्हाला आठवतं ते शेजाऱ्यांचं हसणं, घरच्यांचा अविश्वास आणि मित्रांचं उपेक्षित वाक्य, आणि तुम्ही ठरवता आता मागे वळून बघायचं नाही. हेच शब्द जेव्हा तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा त्यांना उलटून फेकण्याची ताकद तुमच्याकडे येते. तेव्हा म्हणावंसं वाटतं, त्याच वाक्यांनी माझी पाठ झळावली आहे. म्हणून सुरुवातीच्या या शापांना रडत घेऊ नका, त्यांना आत साठवा. ते तुमचं हत्यार आहेत. कारण जगात अशा किती माणसांनी यश मिळवलं ज्यांनी सुरुवातीला हे तुझं काम नाही हे ऐकलेलं नव्हतं. प्रत्येक योद्ध्याच्या सुरुवातीलाच अशीच हेटाळणी, उपेक्षा आणि शापांची बडबड असते.
पण ज्यांनी ती बडबड ऐकून घ्यायची, साचवायची आणि जळजळीत बळात बदलायची असते त्यांनाच इतिहास म्हणतो. अडचणींचं स्वरूप 5 तोंडांचा राक्षस. सुरुवात करताना अडचणी ह्या एकट्या येत नाहीत, त्या राक्षसासारख्या येतात. आणि राक्षस एकमुखी नसतो, त्याला 5 भयंकर अक्राळ विक्राळ तोंड असतात. प्रत्येक तोंड एक वेगळा वार करतं. आणि हे 5 तोंड म्हणजे आर्थिक अडचण, मानसिक घालमेल, सामाजिक दबाव, कौटुंबिक विरोध आणि सगळ्यात घातक स्वतःवरचा संशय. या सगळ्यांनी मिळून माणसाला आतून पोखरून टाकण्याची ताकद असते. पण याच राक्षसाचा सामना केला तर माणूस केवळ यशस्वीच होत नाही, तो एक आदर्श बनतो. आर्थिक अडचण. सगळ्यात पहिलं आणि स्पष्ट तोंड काहीतरी नवीन करायचंय, वेगळं उभं करायचंय, पण खिशात पैसेच नाहीत, गुंतवणूकदार नाहीत, कर्जाची पात्रता नाही आणि घरातूनही आधी कमाव मग खर्च कर असं म्हणून हात आखडता घेतला जातो. तुमच्याकडं कल्पना असते, योजना असते, पण त्या फक्त मेंदूत असतात, कारण त्या प्रत्यक्षात आणायला लागतो पैसा जो तुमच्याकडे नसतो. आणि अडचण अशी की तुम्ही फक्त पुढे जाण्याचे स्वप्न पाहत असता, पण पायाखालची जमीनच खचलेली असते. चुकल्यास तुमच्याकडे परतीचा रस्ता नसतो, कारण कुणीच तुमच्यावर पुन्हा पैसे उधार द्यायला तयार नसतो. म्हणून या अडचणींचं भय सर्वात अधिक प्रत्यक्ष आणि वेदनादायी असतं. मानसिक घालमेल हा राक्षसाचा दुसरा जबडा, जो तुमचं मन रोज पोखरत असतो. तुम्ही स्वतःला दररोज विचारता, मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? लोक जे बोलतायत ते खरंच खरं आहे का? आणि हे विचारच तुमचं धैर्य पिळून काढतात. तुम्ही सगळ्यांना नीटसं समजावू शकत नाही आणि स्वतःलाही पूर्णपणे पटवू शकत नाही. मनात एक वेगळीच लढाई सुरू असते. मन म्हणतं जाऊ दे, परत मागे फिर, तर हृदय म्हणतं थांबू नको, अजून एक पाऊल पुढे टाक. या द्वंद्वात अनेक रात्री झोप उडते आणि एकटेपणाचा अंधार वाढतो. सामाजिक दबाव. समाजाचं तोंड म्हणजे एक अघोषित पोलीस स्टेशन. इथे न्याय नसतो, फक्त निर्णय लागतात. तुमच्या कपड्यांवरून, बोलण्यांवरून, तुमच्या निवडीवरून समाज तुमच्यावर नावं ठेवतो, कारण तुम्ही त्यांच्या चौकटीत बसत नाही. तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय केला तर म्हणतील, अरे वेडा आहे का हा? तुम्ही लग्न न करता स्वतःचं स्वप्न उभारायला निघालात तर म्हणतील, काय बिघडलं याचं? समाज तुमच्या जुन्या चौकटीत पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही जर वेगळं करून यशस्वी झालात तर त्यांची सर्वसामान्य व्याख्याच मोडून पडते. म्हणून तुमच्या वेगळेपणाचं ते टोकदार हसून विटंबन करतात. कौटुंबिक विरोध. घर म्हणजे आधार असावा असं आपल्याला वाटतं, पण अनेकदा सुरुवातीच्या काळात घरच्यांकडून मिळतो फक्त विरोध. तुला स्थिरता नाही, तुझं काही होणार नाही, नोकरी धर, पगार येतो एवढंच खूप आहे असं म्हणून घरचं वातावरण तुमचं मनोधैर्य तोडू पाहतं. आपल्याला जिथं पाठिंबा हवा असतो तिथूनच ढकलून दिलं जातं. त्यांच्या दृष्टिकोनातून ते खरंच काळजी करत असतात, पण त्यांच्या साचेबद्ध विचारसरणीतून बाहेर पडण्याचं धाडस त्यांच्याजवळ नसतं. आणि म्हणूनच तुमचं धाडस त्यांना अडचण वाटते. स्वतःवरचा संशय. आणि शेवटचं पण सगळ्यात भयानक तोंड, स्वतःवरचा संशय. जेव्हा सगळीकडून विरोध, शंका, टवाळी आणि अपयश अनुभवायला मिळतं, तेव्हा नकळतपणे मनात पालचूक चुकते. आपण हे करू शकतो का? हे वाक्य जेव्हा स्वतःचं मन स्वतःला विचारायला लागतं, तेव्हा त्या संशयाचं विष सर्वात घातक ठरतं. हा संशय कुणी सांगत नाही, तो आतून येतो, तुमच्या विचारातून उगम पावतो आणि हळूहळू आत्मविश्वास गिळून टाकतो. बाहेरचं काही नाही झालं तरी हा आत्मसंशय एकटा पुरेसा असतो माणसाला मोडून टाकायला.
ही पाचही अडचणी एकाच वेळी एकाच माणसावर तुटून पडतात. एक युद्धसमयी 5 दिशांनी होणाऱ्या हल्ल्यांसारख्या. पण लक्षात ठेवा, हाच तो क्षण असतो जिथे अनेक जण थांबतात. पण जे टिकतात, जे झुकत नाहीत, ते स्वतःवरचा विश्वास पुन्हा पुन्हा जागा करत राहतात. तेच पुढं इतिहास बनवतात. कारण अडचणींचा हा राक्षस खोटा आहे. त्याला मारायचं नसतं, त्याचं खरं रूप ओळखायचं असतं आणि मग तो तुमचा गुरु होतो. हे अडथळे फोडायचे कसे? रणनीती, संयम आणि जिद्द. सुरुवातीच्या अडचणी या अपरिहार्य आहेत, त्या येणारच. पण त्या तोडणं अशक्य नाही, त्या फोडायच्या असतात. धैर्याने, डोळसपणाने आणि अविरत प्रयत्नाने. रणभूमीवर जिंकणं हे तलवारीच्या धारावर जितकं अवलंबून असतं, तितकंच ते लढणाऱ्याच्या नियोजनावर, सहनशक्तीवर आणि त्यांच्या मनगटात असलेल्या जिद्दीवरही अवलंबून असतं. आणि म्हणूनच ही 5 डोक्यांची राक्षसी अडचण तोडण्यासाठी लागते 4 ठोस रणनीती. 1. स्वतःशी प्रामाणिक राहा. सगळ्यात पहिली आणि मूलभूत गोष्ट स्वतःशी प्रामाणिक राहणं. बाहेरचा गोंधळ, लोकांची मतं, समाजाची बडबड हे तुम्हाला विचलित करू शकतं. पण जर तुमचं ध्येय तुमच्यासाठी स्पष्ट असेल तर तुम्ही कुठे वळणार नाही. लोक काय म्हणतील हा प्रश्न ही सगळ्यात मोठी बेडी आहे. ही बेडी तोडण्याचं एकच उत्तर, काहीही म्हणू, मी माझं करणार. कारण ही लढाई लोकांसाठी नाही, ही तुमच्या स्वप्नांसाठी आहे, तुमच्या अस्तित्वासाठी आहे. जग बदलण्यापूर्वी स्वतःला पूर्ण समजून घेणं आणि स्वतःला न विसरणं हेच खऱ्या सुरुवातीचं बळ असतं. 2. शिस्त हीच शक्ती आहे. यश एकाच रात्री मिळत नाही आणि ते मिळेपर्यंत वाट अत्यंत कंटाळवाणी, एकाकी आणि थकवणारी असते. पण या वाटेवर टिकून राहण्यासाठी लागते शिस्त. शिस्त म्हणजे केवळ वेळेवर काम करणं नव्हे, ती म्हणजे स्वतःच्या ध्येयाशी रोज नव्याने बांधिलकी दाखवणं. थकल्यावरही उठणं, अपयश आलं तरी प्रयत्न करणं आणि स्वतःवरचा विश्वास डगमगून न देता पुढे जात राहणं, हीच खरी शिस्त. जे लोक शिस्तीला चिटकून राहतात त्यांना वेळ लागतो, पण ते कधीच हरत नाहीत. लहान विजय साजरे करा. मोठ्या यशाच्या वाटेकडे बघताना आपण बऱ्याचदा लहान यशाकडे दुर्लक्ष करतो. पण हे छोटे छोटे विजयच तुमचं बळ वाढवत असतात. पहिलं पाऊल टाकणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखाद्या अडचणीतून स्वतः मार्ग शोधणं, ही सगळी लक्षणं आहेत की तुम्ही मार्गावर आहात. हे क्षण साजरे करा, कारण हेच क्षण एकत्र येऊन एक दिवस मोठं यश घडवतात. आत्मविश्वास हा एकदम उगवत नाही, तो अशाच छोट्या छोट्या यशांनी बांधला जातो. 5. अडचणींना नाव द्या. अनेकदा अडचण आपल्याला मोठी वाटते, कारण ती आपल्याला न समजलेली असते. तिचं स्वरूप काय आहे हेच समजत नाही. म्हणून अडचणींना नाव द्या. त्या पैशाच्या आहेत की मानसिक की घरच्यांच्या विरोधांच्या. एकदा अडचण ओळखली की उपाय शोधणं सोपं होतं. डॉक्टर रोगाचं निदान करतो तेव्हा इलाज करायला सुरुवात करता येते. तसंच इथेही आहे. अडचणी ओळखा, वर्गीकृत करा आणि मग एक एक करत त्यावर तोडगा काढा. अडचणींच्या गोंधळाचा गुंता मग सहज सुटू शकतो. ॲडजस्टमेंट म्हणजे हार नाही, ती तर युक्ती आहे. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे, मागे हटणं म्हणजे हरणं. पण सत्य वेगळं आहे. अडचणींचा सामना करताना प्रत्येक वेळी डोकं आपटून, भिडून, धडकून पुढे जाणं शहाणपणाचं नसतं. काही वेळा परिस्थिती इतकी भयंकर, विचित्र आणि असह्य असते की थोडं मागे हटणं ही रणनीती बनते. ही हार नव्हे, ही आहे पुन्हा एकदा लढण्यासाठी घेतलेली शहाणी विश्रांती. हे समजून घेतलं पाहिजे की ॲडजस्टमेंट करणं म्हणजे स्वतःच्या मूल्यमापनाचा भाग आहे.
ही आपल्या यशाची दिशा बदलण्याची युक्ती असते, न की पराभवाची कबुली. खऱ्या योद्ध्याला माहीत असतं की प्रत्येक युद्धाची वेळ, जागा आणि पद्धत ही नियोजनावर अवलंबून असते. रणांगणात एक पाऊल मागे घेतलं म्हणजे ते कधी पुढे झेप घेण्यासाठी असतं. तुमचं ध्येय हे निश्चित असलं पाहिजे, पण तिथे पोहोचण्यासाठीचा मार्ग लवचिक असला पाहिजे. अडथळा आला की थोडा वळसा घ्या, दुसरी वाट शोधा, वेळ काढा, स्वतःला समजून घ्या आणि मग नव्याने जोरात श्वास घ्या आणि उभे राहा. अनेकदा समाज, घरचं वातावरण किंवा आर्थिक मर्यादा आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात. आपण वाट बघतो, कुठे दुसरं काही करतो. हे सगळं ॲडजस्टमेंट असतं. पण या काळात आपली जिद्द मरत नाही, स्वप्न मावळत नाहीत. आपली नवी ऊर्जा जगवतो, चुकांमधून शिकतो, ध्येयाला पुन्हा एकदा धार लावतो. हेच तर यशस्वी माणसाचं विशेष लक्षण असतं, जो परिस्थितीशी झुकतो पण तुटत नाही. या ॲडजस्टमेंटचा अर्थ मला जमलं नाही असा नसतो, तर मी वेळेची वाट बघतोय, योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य तयारीची असा असतो. कोलंबसने महासागर पार केला, पण तो प्रत्येक वादळात सरळ जात नव्हता. तो प्रवाहानुसार कधी वळत होता, कधी थांबत होता, पण शेवटी तो गाठत होता, तिथेच पोहोचत होता. तसेच आपल्यालाही आपल्या मार्गावर अडथळे आले की थोडं बाजूला व्हायचं. मार्ग बदलायला घाबरायचं नाही, कारण ध्येय तेच आहे, फक्त युक्ती बदललेली असते. ॲडजस्टमेंट ही पराभवाची खूण नाही, ती आहे जिंकण्याची चलाख तयारी. जे लवचिक असतात ते तुटत नाहीत, ते वागतात, पण उभं राहून पुन्हा आकाश गाठतात. म्हणूनच अडचणी समोर आल्या की घाबरायचं नाही, मागे हटायचं नाही आणि झुकायचंही नाही. फक्त समजून घ्यायचं, ॲडजस्ट व्हायचं आणि योग्य क्षणाची वाट पाहत पुन्हा एकदा गरज लागली तर वादळ बनून पुढे जायचं. सुरुवात हीच तुमचं बळ आहे. सगळ्यात मोठा गैरसमज हा असतो की सुरुवात म्हणजे कमकुवतपणाची वेळ. पण सत्य उलट आहे. सुरुवात हीच तुमचं बळ असते, कारण हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही खरं स्वतःला ओळखता, स्वतःला सिद्ध करता आणि स्वतःला पुन्हा नव्याने घडवता. सुरुवातीच्या वेदना, संघर्ष, अपमान, अडथळे हे सगळं आयुष्य तुमच्यापासून हिसकावून घेऊ पाहतं. पण जो त्या वेदना पचवतो, त्या काट्याकुट्यांवरून चालतो आणि तरीही चालणं थांबत नाही, त्यालाच एक दिवस उंच शिखरावर उभं राहण्याचा हक्क मिळतो. यशाची गोडी तीव्रतेने कुणाला जाणवते, तर ज्यांनी त्या यशासाठी रक्त सांडलेलं असतं, झोपेच्या बदल्यात जागरण केलेलं असतं आणि अपमानाच्या जागी निर्धार ठेवलेला असतो. सुरुवात म्हणजे फक्त पहिलं पाऊल नाही, ती आहे तुमची खरी चाचणी. पण लक्षात ठेवा, ही चाचणी परीक्षा म्हणून येत नाही, ती तुमचं प्रशिक्षण म्हणून येते. कोणतीही सुरुवात म्हणजे आयुष्याचं ट्रेनिंग ग्राउंड असतं, जिथे तुम्हाला शिस्त, सहनशक्ती, संयम, वेळेचं भान, लोकांशी वागणं, अपयश पचवणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं शिकवलं जातं. सुरुवातीला तुमचं नाव कुणालाच माहीत नसतं. तुम्ही करत असलेलं काम लोकांच्या दृष्टीनं हास्यास्पद वाटतं, पण हळूहळू तुम्ही त्या अवहेलनेच्या विटा एकत्र करत जाता आणि त्याचं उंच मानोऱ्यात रूपांतर करता. हे शक्य होतं कारण सुरुवातीच्या वेळी तुमच्यात तो जिवलग निर्धार असतो. तो यशाच्या टोकावर गेलेल्यांपेक्षा जास्त तीव्र, जास्त प्रामाणिक आणि जास्त खोल असतो. सुरुवात करताना होणाऱ्या चुका, गोंधळ, अपयश, चुकलेले निर्णय हे सगळं मिळून एक शिदोरी बनतं. पुढे जेव्हा आयुष्य पुन्हा कठीण प्रश्न विचारतं, तेव्हा याच सुरुवातीचे अनुभव तुमचं उत्तर बनतात. म्हणूनच सुरुवात म्हणजे बळ, कारण ती तुम्हाला सज्ज करते, घडवते आणि योग्य दिशा दाखवते. अनेक जण मोठ्या स्वप्नांनी प्रेरित होऊन
पाऊल उचलतात, पण जेव्हा पहिल्याच टप्प्यावर वेदना येतात, अपमान होतो किंवा अपेक्षाभंग होतो, तेव्हा ते थांबतात. त्यांनी विसरलेलं असतं की हीच सुरुवात त्यांना पक्क बनवत होती. जे या काळात ठाम राहतात ते पुन्हा उभं राहतात. ते शिंकतानाही स्वप्नांना घट्ट धरून ठेवतात. तेच पुढे इतिहास घडवतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा घाबरू नका, कारण यशाच्या अखेरच्या झळझळीत जितकी चमक असते त्यापेक्षा जास्त तेज पहिल्या घामाच्या थेंबात असतं. सुरुवात हीच बळ आहे, कारण ती तुम्हाला आयुष्याच्या युद्धासाठी सज्ज करते आणि शेवटी सज्ज झालेल्यांचंच शौर्य जिंकतं.